अति संवेदनशील मुख्यमंत्री, विनाकारण कोणावर बोट दाखवून कोणी काय केलं खरं बोलण्याचा प्रयत्न केला, कोणाला मिरच्या लागून देऊ नये. जे खरं आहे ते झालं पाहिजे. आमचं मत असं आहे, तुमच्यावर अन्याय होतं. 1 लाख होण्यापासून डॉक्टर आहे, तुम्ही आयसीयूचा बऱ्याच ठिकाणी जा, कोण येतील आतमध्ये हे आम्हाला माहिती. तुमच्या वेदना आम्ही समजू शकतो. मुख्यमंत्री साहेबाला कोणी कन्व्हिन्स नसेल केलं, त्यांना कन्फ्युज केलं असं हेही सांगतो. आणि लक्षवेधी कोणाची होती हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यात निर्णय कोणी दिला ते बी तुम्हाला माहिती आहे. हात जोडून नम्रपणे सांगतो की कोणी कोणाच्या बाबतीत घेतो ना. आपण आज जे अधिवेशन आहे, मी स्वतः आमचे डेंबरे साहेब असतील, आमचे रामेश्वर पाटील असतील, बऱ्याच जणांचे फोन आले. मी सभागृहात औचित्याच्या मुद्द्यामध्ये तुमचा विषय मी व्हॉट्सअपवर मागितला होता. पहिले वेळ मिळाला असता की औचित्याच्या मुद्द्यात बोललो असतो. आणि आम्ही सर्वजण सीएम साहेबाला भेटणार आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणजे आम्ही काहीच्या कोणाच्या तरी तर्फे भेटतो म्हणून आम्ही शांत बसलो. नाही तर मीच सांगितलं होतं की आपण हसन मुश्रीफ साहेब पहिले त्यांच्याशी बैठकलो, नंतर मंत्री महोदय सीएम साहेबांकडे जाऊन आपण हे ठरलो होतं. तुम्ही आता ठरवा, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहे. तुमच्यावर अन्याय होणार नाही. कारण की हा डॉक्टर, मी पहिला सांगितलं, समुद्र मोठा असतं, त्या समुद्रामध्ये छोट्या नद्याही असतात. ते समुद्र त्या नद्यालाही आपल्या सोबत घेतोय. तसं एमबीबीएसच्या ज्या संघटना असतात त्यांनी स्वतःला मोठं समजू नये. हे मी लहान भाऊ आणि काही चुकीचं झालं त्याचं समर्थन करणार नाही. आणि तुम्हीच केलं कोर्स समर्थ हा बंद करायचा का कोर्स? पण कशासाठी लाखो डॉक्टर लोक बेघर होते, बेकार होती ना. हा मेसेज गेला, उद्या रुग्ण तुमच्याकडे येणार नाही.